जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना द्वैत कल्पना निरसन समास काल सुरू केला। दशक 7 समास 5। सर्व किंवा सर्व साक्षीत्व हा गुण ब्रह्मापाशी नाही, ही गोष्ट आपण आता सखोलतेनं समजून घेऊया। सर्व हा शब्द आपण केव्हा वापरतो? सर्व काही मला माहीत आहे, तिकडे जाऊन सर्व काही मी पाहिलं, सर्व काही शिकलो, सर्व काही अनुभवलं, अशा पद्धतीनं आपण सर्व शब्द वापरतो। सर्व म्हणजे सगळं काही एकत्रितपणे असा अर्थ घेता येईल। आता समजा आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी असलेला सगळा अनुभव आपण घेतला आणि म्हटलं की अमुक ठिकाणी जाऊन सर्व काही मी पाहिलं आणि अनुभवलं, तर यामध्ये खरोखरच सर्व गोष्ट येईल का? मुळीच नाही। आपल्या शक्यतेमध्ये जे काही अनुभवाला येईल ते आपण अनुभवू, पण म्हणून त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी अन्य काहीच नाही असं होऊ शकत नाही। म्हणजे आपण कितीही सर्व हा शब्द वापरला तरी तो खऱ्या अर्थानं सर्व काही त्यामध्ये सामावू शकत नाही। एक साधं उदाहरण पाहूया। पुष्कळ वर्ष शिकून एखादी व्यक्ती डॉक्टर होते, ती असं म्हणू शकते का की वैद्यकीय क्षेत्रातलं सर्व काही मी जाणतो? मुळीच नाही। असं कोणालाच जगामध्ये म्हणता येणार नाही, इतकं एक एक क्षेत्र विस्तार पावलेलं आहे। म्हणजे माणसाच्या मनाच्या बुद्धीच्या कक्षेमध्ये जेवढं मावू शकेल तेवढं तो सामावून घेण्याचा प्रयत्न करतो। तेही खरं म्हणजे पूर्णपणे आपण वापरत नाही असं आत्ता शास्त्र सांगतं आपल्याला। अहो, आपला मेंदूसुद्धा आपण 100% वापरत नाही, 3-4% कसा बसा वापरतो। बहुतांश लोक तर 1-2%च मेंदूचा वापर करतात। अशी स्थिती जर स्थूल ज्ञानाच्या बाबतीत आहे, तर ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काय असेल आपण कल्पना करावी। त्यामुळं सर्व ही संज्ञा सापेक्षतेनं आहे। जो जो जसा जसा आहे तसा तसा तो सर्व हा शब्द वापरेल। शाळेत जाणारा एखादा विद्यार्थी आहे, आता त्यालाही मित्रमैत्रिणी असतात। मैत्रीच्या बाबत मला सर्व काही माहीत आहे असं तोही म्हणू शकेल। कॉलेजमध्ये जाणाराही म्हणू शकेल आणि एखादा म्हातारा व्यक्तीही म्हणू शकेल की नात्यांना आणि मैत्रीला वगैरे मी पूर्णपणे ओळखून आहे। पण हे कितपत खरं आहे? जिथपर्यंत त्या व्यक्तीचा मी आहे, मन आहे, तिथपर्यंत हे बोलणं खरं आहे। पण ब्रह्म या सगळ्याच्या पलीकडे आहे। समर्थ फार मोठा सिद्धांत सांगतायत। संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची पोटी, ते मनची मिथ्या सेवटी साक्षी कवणू। हा विषय आपण विस्तृतपणे समजून घेऊ, म्हणजे सर्वता ही गोष्ट ब्रह्माला लागू पडत नाही, साक्षीत्व तिथं नसतं हे आपल्याला कळून येईल। आत्ता आपण सर्व हा शब्द कसा सीमित आहे आणि प्रत्येकाच्या सापेक्ष आहे हे पाहिलं, पण याच्यामध्ये एक गोष्ट लपलेली आहे आणि ती म्हणजे सर्वतेला व्याख्येत उतरवणारा किंवा अनुभवणारा तिथे कुणीतरी आहे। एखाद्या ठिकाणी जाणारा आहे म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं काही मी पाहिलं असं तो म्हणू शकतो। आता तिथं जाणणाराच कुणी नसेल तर सर्व हा शब्द अस्तित्वातच मुळात येऊ शकत नाही। सर्व जाणलं किंवा सर्व पाहिलं, सर्व अनुभवलं हे म्हणणारा जर कुणी नाही तर तो शब्दही नाही। अशा प्रकारे ब्रह्माचं अस्तित्व या सर्वाच्या पलीकडे आहे। आपलं मन जे आहे ते संकल्प आणि विकल्प रूपानं समोर उभं राहतं। मनामुळं अनुभव इंद्रियांना जोडला जातो। एक गंमत पहा, समजा आपल्याला भूक लागलेली आहे पण मन अस्वस्थ आहे, तर आपण जे अन्न सेवन करतो त्यामध्ये इतकं रमू शकत नाही। मन हा इंद्रियांचा राजा आहे। भोगांमध्ये इंद्रिय आसक्त दिसेल, पण मन नावाचं इंद्रिय तिथे जर सहाय्य करणारं नसेल
तर त्या भोगामधून आपल्याला समाधान मिळत नाही. म्हणजे मनाच्या हातात सर्व दोऱ्या आहेत जोपर्यंत विषय सेवनाचा प्रश्न आहे. आता असं जे मन आहे ते संकल्प विकल्प रूपानं आपल्या समोर त्याची सृष्टी निर्माण करतं. म्हणून समर्थ म्हणतात, संकल्प विकल्पाची सृष्टी झाली मनाची ये पोटी. म्हणजे आपल्या मनानंच द्वैत कळतं, आपल्या मनानंच अद्वैताचा बोध होतोय असंही कळतं. कालच आपण पाहिलं की मनामुळं आपण विषयामध्ये पण जातो आणि मनामुळं आपण साधनेमध्ये पण जातो. हे मनच आहे जे असा अनुभव करून देतं की ब्रह्म कळलं. हे मनच आहे जे असं म्हणतं की मला काहीही कळत नाही. पहा, पुष्कळांच्या बोलण्यात काही वाक्य येतात. आपण ती वाक्य पाहूया. श्री महाराज सगळं करतात. किंवा आणखीन एक वाक्य म्हणजे, मला काहीही कळत नाही हो, मी खूप सामान्य आहे. माझा काहीही अभ्यास नाही, माझी काहीही साधना नाही. किंवा आणखीन एक वाक्य म्हणजे, पुष्कळ वर्ष नामस्मरणाचा अभ्यास करत आहे. आता ही सगळी वाक्ये निर्माण करणारं मन आहे. मनच सांगतं की मी कुणी नाही हो, मनच सांगतं की मी श्रेष्ठ आहे. मनाचा लबाडपणा पण असतो. काही लोक बोलताना बोलतात, छे हो मला काही कळत नाही, पण आतून तसा भाव असत नाही. या सगळ्या गोष्टी मनाच्या पातळीवर मनुष्य करतो. तसंच साधनेमध्ये अनुभव जेव्हा यायला लागतो तेव्हा हे मनच आपल्या बुद्धीच्या आणि अनुभवाच्या गाठीला कारणीभूत आहे. आपल्याला अनुभव आला ही गोष्ट बुद्धीमध्ये मनामुळं निश्चित होते. असं पहा, समजा आपण ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलो आहे. पुष्कळ विचार येत आहेत, पण थोड्या वेळानं असं झालं की विचार यायचा बंद झाला. कोणताच विचार नाही आणि आपल्याला एक शांततेचा अनुभव आला. आता ही गोष्ट घडलेली आहे हे खरं आहे की विचार नाही आहे, पण हा अनुभव मला आला हे गौड बंगाल काय आहे? मला आला ही गोष्ट मनामुळे तिथं निर्माण होते. खरं पाहिलं तर मी नावाचा पदार्थ अस्तित्वात नाही. सद्गुरू श्री दासराम महाराज सांगायचे की पृथ्वीवरती अक्षांश रेखांश या रेषा जशा काल्पनिक आहेत, एखादं ठिकाण कळावं यासाठी आखलेल्या काल्पनिक रेषा, तसं व्यवहार घडावा म्हणून मी तू या काल्पनिक संज्ञा आहेत. किती गहन अर्थ आहे पहा याच्यात. म्हणजे मुळात आपला मी अस्तित्वातच नाही, पण अस्तित्वात नसलेली गोष्ट आणणं याचाच अर्थ तर कल्पना आहे. म्हणून मन कल्पनेच्या रूपानं मी तिथं आणतं आणि मग मनुष्य म्हणतो की मला अनुभव आला किंवा मला शांत वाटलं, आज साधना छान झाली किंवा आज साधना जमली नाही, साधनेमध्ये मन लागतच नाही किंवा पुष्कळ शांत वाटत आहे साधनेमध्ये. मग कुणाला शांत वाटतंय किंवा कुणाचं मन लागत नाही, तर मला शांत वाटतंय, माझं मन लागत नाही असं आपण म्हणू. हा मी तिथं मन घेऊन येतं आणि एकदा कल्पना आली की कल्पनासृष्टी आली. तसंच साक्षीत्वाचं आहे, तसंच संकल्प आणि विकल्पांचं आहे. साक्षीत्व राखणारं सुद्धा मनच आहे. मन आहे म्हणून ते म्हणतं की आपण अमुक गोष्ट पाहिली, अनुभवली किंवा सर्व साक्षी आपण झालो. म्हणजे मन ही गोष्ट काढून टाकल्यानंतर सर्व ही गोष्टसुद्धा निघून जाते आणि साक्षीत्वसुद्धा निघून जातं. समर्थ तेच सांगतायत, ते मनची मिथ्या शेवटी साक्षी कवणू. हे मनच मुळात खोटं आहे. आता ही गोष्ट आपल्याला पटकन पटत नाही. समर्थ म्हणतायत म्हणून आपण मान डोलवू, पण आपण मनावरती आहे ना. मन खोटं आहे, मिथ्या आहे हे पटलंय कुठे आपल्याला? हाही विषय आपण समजून घेऊ. ते खोटं आहे याचा अर्थ ते इंद्रिय आहे, तो एक तरंग आहे जो मुळात तिथे नाहीच आहे. आता समुद्रावरती लाट येते, मग लाट नाही असं कसं म्हणायचं? तर याचा अर्थ असा की लाट ही उत्पन्न झालेली गोष्ट आहे. असं पहा, लाट आहे म्हणून समुद्र आहे की समुद्र आहे म्हणून लाट आहे? अर्थातच समुद्र आहे म्हणून लाटेचं अस्तित्व आहे. लाटेला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसंच मनाला
स्वतंत्र अस्तित्व नाही. आत आत्मस्वरूप आहे म्हणून मन, चित्त, बुद्धी याच्या लाटा उमटतात. त्या लाटांना मिथ्या अशासाठी म्हटलेलं आहे कारण त्या टिकत नाहीत. त्यामध्ये आत्म्याचा, स्वरूपाचा अनुभव नाही. जसं लाटांमध्ये समुद्राचा अनुभव नाही. समुद्राचा अनुभव समुद्रापाशीच आहे. लाटेचा अनुभव मात्र समुद्रात आहे. म्हणजे समुद्रामध्ये लाट उत्पन्न होईल, पण लाट बाजूला काढून त्याच्यात समुद्र आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून लाटरूपी हे जे मन आहे ते मिथ्या आहे असं समर्थ सांगतात. तेच जर मिथ्या असेल तर त्याचे संकल्प विकल्प खरे कसे म्हणता येतील किंवा कल्पना खरी कशी म्हणता येईल. म्हणजे आता आपण परत अनुभवाच्या विषयाकडे जाऊया. जो अनुभव आला तो मला आला असं ज्या मनामुळं वाटतं ते मनच जर खोटं असेल तर मला अनुभव आला ही गोष्ट सत्य ठरेल का? मुळीच नाही. मला अनुभव आला यातलं मला हे त्यामुळं निघून गेलं. अनुभव तिथं राहिला, पण अनुभवाला पाहणारा जर मी तिथं परत आला तर तिथं पुन्हा मन आलं, तिथं पुन्हा साक्षी आला. म्हणून समर्थ म्हणतात, साक्षत्व चैतन्यत्व सत्ता हे गुण ब्रह्माचिया माथा, आरोपले जाण वृथा माया गुणे. साक्षीत्व म्हणा, चैतन्यत्व म्हणा, या गोष्टी ब्रह्माच्या माथ्यावरती आपण मारतो ते मायेमुळं असं समर्थांनी विधान केलंय. प्रत्यक्षात ब्रह्माला हे काहीही लागू नाही. साक्षीत्वही लागू नाही, चैतन्यत्वही लागू नाही. पाहणाराच तिथं कुणी नाही. त्यामुळं पाहणं नावाची प्रक्रियाही तिथं नाही. द्रष्टा, दर्शन आणि दृश्य या तीनही गोष्टी ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. या तिन्हींचा लय झालेला आहे. या त्रिपुटीचा लय होऊन तिथं एक ब्रह्मसत्ता राहिलेली आहे. असं परब्रह्म आहे. या कारणामुळं जरी मन पूर्णपणे शांत झालेलं असलं आणि साधक तुर्येमध्ये गेलेला असला, अगदी साक्षी होऊन राहिला, तरीही तिथे ब्रह्म कळू शकत नाही. सर्व साक्षीत्व येईल, पण सर्व साक्षीत्वाच्या ठिकाणी ब्रह्मानुभव नाही. पुढे समर्थांनी आणखी दृष्टांत दिलाय ज्याच्यामुळं आपल्याला सापेक्षताच कळून येईल. समर्थ काय म्हणतायत पहा. घट मठाचेनी गुणे, त्रिविधा आकाश बोलणे, मायेचेनी खरेपणे गुण ब्रह्मी. समर्थ म्हणतायत, आपण घटामधल्या आकाशाला घटाकाश म्हणू, मठामधल्या आकाशाला मठाकाश म्हणू, चित्तमधल्या आकाशाला चिदाकाश म्हणू, पण हे आपण आकाशाला लावलेले गुणच आहेत जे मायेमुळं घडतं. आकाश आहे तसं आहे. असं पहा, आकाश आहे वरती मान केल्यानंतर आपल्याला दिसतं. पोकळीत आपण आहे, आपली पृथ्वी आकाशामध्ये फिरती आहे एवढं आपल्याला कळतं. आपल्यासमोर एखादा घट असेल, मडका असेल, तर त्या मडक्यातही आकाश आहे असं आपल्याला दिसतं. मग त्याला आपण घटाकाश अशी संज्ञा दिली. अहो, पण संज्ञा देणारे आपण तिथे आहोत ना. घटाला घट म्हणून अनुभवणारे आपण तिथे आहे, म्हणून घटातल्या आकाशाला मग घटाकाश म्हणणारे आपण तिथे आहे. पण हा अनुभवणारा जो मी रूपानं तिथे आहे तेच मायेत येतं. म्हणून समर्थ म्हणतात, घटमठाचेनी गुणे त्रिविधा आकाश बोलणे, मायेचेनी खरेपणे गुण ब्रह्मी. हे जसं आकाशाच्या बाबतीत आपण मीपणानं जोडायला जातो की हे घटातलं आकाश, हे मठातलं आकाश, तसं आपण मायेमुळंच ब्रह्माला गुण जोडायला जातो की ब्रह्माला साक्षीत्व आहे, ब्रह्माला चैतन्यत्व आहे, ब्रह्माला अमुक आहे, तमुक आहे, वगैरे वगैरे. किंवा ब्रह्माला दिलेली नावं, अगदी निर्गुण नाव, अनुर्वाच्य नाव, हे सुद्धा आपण मायेतूनच देतो. जव खरेपण मायेसी, तवची साक्षत्व ब्रह्मासी, माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे. किती स्पष्ट सांगितलंय पहा समर्थांनी. जोपर्यंत मायेला खरेपण आहे तोपर्यंत ब्रह्माला, परब्रह्माला किंवा आत्मस्वरूपाला साक्षीत्व आहे. समर्थ आपल्याला हेच सांगतायत की आपलं साक्षीत्व ही मायाच आहे. अर्थ याचा सोपा आहे की या साक्षीचा लय झाला पाहिजे तरच मायेचा निराश होईल, अन्यथा मायेचा निराश नाही. म्हणूनच मग समर्थ म्हणतात, माये अविद्येचे निरासी द्वैत कैचे. अविद्येचा, मायेचा निराश झाला
की मग तिथं द्वैत कसं राहणार? आता अविद्या आणि माया यांचा निराश होणं म्हणजे नेमकं काय? समजेल अशा सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपला मी गेला पाहिजे. आपण म्हणून देहरूपानं हे अनुभवणारे आहोत. त्याला एक ओळख आहे पहा. मला अनुभवाला म्हणतो आपण त्यावेळी शेजारच्याला आला नाही असा अर्थ त्यात गृहीत असतो. समजा 10-15 जण नामस्मरणाला बसले आहेत आणि आपण असं म्हटलं, आज नामाची बैठक उत्तम झाली. त्यावेळी आपली म्हणजे माझी नामाची बैठक उत्तम झाली असाच अर्थ अभिप्रेत असतो. इतरांची बैठक उत्तम झाली की नाही हा अर्थ त्या वाक्यात नाही. म्हणजे आपण स्वतःला वेगळं काढलं. आता कुठल्या माध्यमानं वेगळं काढलं? अर्थातच आपल्या देहाच्या, आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या मार्फतच आपण आपल्याला वेगळं काढलं आणि असं म्हटलं की माझी नामाची बैठक उत्तम झाली. मग याला शब्द आपण कोणतेही वापरू. बैठक उत्तम करवून घेतली म्हणू, महाराजांच्या कृपेनं झाली म्हणू, किंवा मी केली म्हणू, किंवा माझ्याकडनं घडली म्हणू. पण आपण आपल्याला एक वेगळं काढलं त्यातून हे सत्य राहतच. हे जोपर्यंत आपलं मी पण आहे तोपर्यंत अविद्या माया त्याच ठिकाणी आहे, ती जाणार नाही. श्री महाराजांचं सोपं पण अत्यंत गहन वाक्य इथं लागू पडतं की नाम घेता घेता स्वतःला विसरून जा. हे घडणं श्री महाराजांना अपेक्षित आहे. हे जिथं घडतं तिथं मायेचा आणि अविद्येचा निराश होतो आणि तिथं तो निराश झाल्यानंतर तो निराश झाला आहे हे ओळखणारा, हे सांगणारा, अनुभवणारा तिथं कुणीही राहत नाही. म्हणजे माझ्या मायेचा निराश झाला आहे हे वाक्य हास्यास्पदच आहे. माझी अविद्या गेली असं म्हणणंही हास्यास्पदच आहे. हे समर्थ आपल्याला सांगतायत आपला असलेला मी हा मनानं संकल्प विकल्पानं बांधला गेलेला आहे. तो मीच साक्षीत्वानं समोर येतो, तो मीच अनुभवरूपानं समोर येतो, तो मीच जाणीवेनं किंवा नेणीवेनं समोर येतो. तो मी जेव्हा लय पावतो तेव्हा तिथं सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म राहिलेलं असतं आणि तेच खरे आपण आहोत. म्हणून सर्व साक्षी मन तेची झालिया उन्मन, मग तुर्या रूप ज्ञान ते मावळून गेले. सावकाशपणे समर्थांनी आपल्याला तुर्येच्या पुढच्या अवस्थेकडे नेलं. समर्थ म्हणतायत तुर्येमध्ये मन असतं, साक्षीत्व असतं, त्याला ब्रह्म कळतं, पण तिथे थांबून चालत नाही. जेव्हा हे सर्व साक्षी असलेलं तुर्येतलं मन लय पावतं तेव्हा खऱ्या अर्थानं उन्मन अवस्था येते. म्हणजेच मगाशी पाहिलेलीच स्थिती की आपली अविद्या माया किंवा आपलं द्वैत गेलं हे कळणारं तिथं कुणीही शिल्लक राहत नाही. आपल्या देहाचा, मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा पूर्णपणे विसर आपल्याला पडतो आणि हा विसर म्हणजे उन्मन स्थिती आहे. साधक त्यावेळी ब्रह्मानुभूतीमध्येच आहे, पण मी ब्रह्मानुभूतीमध्ये आहे ही जाणीव तिथे नाही. मला ज्ञान आहे ही जाणीव तिथे नाही. म्हणून ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडची ही अवस्था, तुर्येच्या पलीकडची ही अवस्था. समर्थ म्हणतायत मग तुर्यारूप ज्ञान ते मावळून गेले. उघडच आहे, जो ज्ञान घेणारा आहे ना तो ज्ञान रूपच होऊन गेल्यानंतर वेगळेपणानं ज्ञान घेणारा राहतच नाही. एखादा गायक गाणं गात असेल पण तो स्वररूपच होऊन गेला तर, एखादं पाणी पिणारा व्यक्ती पाणीच होऊन गेला तर कोणाला पिणारा? एखादा वास घेणारा मनुष्य जर सुगंधच होऊन गेला तर कोणाचा वास घेणार? कल्पना लक्षात यावी म्हणून दिलेले हे दृष्टांत. तसं जो साधनेला बसलेला आहे, जो साधना करत आहे तो कोण आहे? देह की मन की बुद्धी? ध्यानाला बसलंय ते कोण बसलंय? बाह्यदृष्टीला वाटेल की देह बसलेला आहे, पण आत भगवंत असेल तर देह बसू शकेल. कुणी मृत व्यक्तीला ध्यान साधना करताना पाहिलं आहे का? नामस्मरण करताना पाहिलं आहे का? मुळीच नाही. म्हणजे जिवंतपण आहे म्हणून तो देह बसलेला आहे. पण जिवंतपण अमुक ठिकाणी दाखवा म्हटल्यानंतर दाखवता येईल का? जिवंतपणाचा परिणाम दाखवता येईल. जिवंत झाड,
जिवंत प्राणी दाखवता येईल की हे जिवंतपण आहे. पण जिवंतपण असं इंद्रियांना दाखवता येणार नाही. तसंच आपल्या शुद्ध अस्तित्वाचं आहे. आपण आहोत हे आपल्याला वाटतं, पण आपण आहोत हे दाखवा पाहू असं म्हटलं तर आपल्याला दाखवता येणार नाही. कारण आपलं असणेपण नामरूपातीत आहे. ते केवळ आहे, एवढंच आहे. त्या पलीकडे त्याला दाखवता येत नाही, सांगता येत नाही. त्या अनुभूतीतच राहता येतं. मग जो मीच पांघरूण घेऊन ध्यानाला बसतो तो म्हणेल की मी ध्यानाला बसलो आहे. पण तो कोण आहे जो ध्यानाला बसलाय? तोच तर ब्रह्म आहे. हेच तर सद्गुरूंनी सांगितलंय की तत्त्वम असि. म्हणजे खरं पाहता ब्रह्मच ब्रह्माच्या अनुभूतीसाठी बसलेला आहे. त्याचं बसणं तोपर्यंत घडतं जोपर्यंत मायेचं आवरण आहे. ते आवरण मिटल्यानंतर, साधक उन्मन झाल्यानंतर तिथं केवळ ब्रह्म शिल्लक राहतं. अनुभव घेणारा कुणीही राहत नाही. त्यामुळं अर्थातच तुर्येचं ज्ञानही राहत नाही. म्हणजे जे सर्वत्र व्यापून राहिलेलं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाशीच तो तदाकार झाला, आणि तेही आपल्या देहाच्या मनाच्या शिवाय तदाकार झाला. म्हणून तिथं सगळं काही मावळून जातं. समर्थ म्हणतात, जयास द्वैत भासले ते मन उन्मन झाले, द्वैता अद्वैताचे तुटले अनुसंधान. आपण जे आत्ता पाहिलं ना तेच समर्थांनी ओवीमध्ये मांडलेलं आहे. काय घडलं इथं? ज्या मनामुळं द्वैताचा भास होता आणि अद्वैताचाही भास होता ते मनच उरलं नाही. मनच उरलं नाही, त्यामुळं मग त्या द्वैत अद्वैताचं अनुसंधान पूर्णपणे तुटून गेलं. म्हणजेच आपण मी रूपानं तिथं राहिलो नाही. मी साधन करणारा, मी अनुभव घेणारा, मला अनुभव आला किंवा नाही आला, मला कळलं किंवा नाही कळलं, या कोणत्याही शक्यता तिथं राहिल्या नाहीत. केवळ शुद्ध ब्रह्मस्थिती राहिली. एवं द्वैत आणि अद्वैत होय वृत्तीचा संकेत, वृत्ती झाली या निवृत्त द्वैत कैचे. म्हणून समर्थ म्हणतायत की द्वैत आणि अद्वैत हे वृत्तीमध्ये उमटतं. या वृत्तीच आहेत. वृत्ती जेव्हा निवृत्त होतात म्हणजेच वृत्तींचा लय, तोच विषय आपण पाहतोय. एकदा मनाचा लय पाहतोय तर एकदा वृत्तींचा लय पाहतोय. लय झाल्यानंतर तिथं द्वैत राहत नाही, हेच समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. आणि नुसतं तेवढंच ते सांगत नाहीत. पुढे ते अत्यंत महत्त्वाचं विधान करतात की हेच खरं समाधान आहे. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. माया आणि ब्रह्माचं अनुसंधान तुटून जातं तिथं. म्हणजेच मायेला जाणणारा राहतच नाही, ब्रह्माला जाणणाराही राहत नाही. का? तर तो ब्रह्मरूपच झालाय म्हणून. मगाशी पाहिलेला विषय. तर तिथं खरं समाधान आहे. आणि हे समाधान वृत्तीरहित ज्ञानातून येतं. वृत्तीरहित जे ज्ञान म्हणजेच शुद्ध आत्मज्ञान बरं का. वृत्ती न येणारं ज्ञान हे फार तर फार तुर्येपर्यंत आहे की मी ब्रह्माला जाणलं. पण जेव्हा तुर्येच्या पलीकडे साधक जातो त्यावेळी चित्तवृत्तींचा लयच झाला ना. मन तिथं उरलंच नाही, द्वैत तिथं राहिलंच नाही. मग तिथं ज्ञान आणि अज्ञानही राहिलं नाही. ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडची म्हणजे विज्ञान स्थिती म्हणजे वृत्तीरहित ज्ञान, म्हणजे केवळ शुद्ध आत्मज्ञानच राहिलं. समर्थ म्हणतायत इथं पूर्ण समाधान आहे. इथल्या समाधानाला भंग नाही. उजळणीमध्ये आपण या विषयाकडे उद्या विस्तृतपणे पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.